अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, नवनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ. श्री गणेशाय नमः. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगद्गुरु राजा, सर्वज्ञ विजय भोजा. भवाब्दी भवसरिते काजा, साधक नौका अससी तू. हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा, पुढे बोलवी भक्ती अतिमोदा. तुझी लीला अगाधा, भक्तिसार ग्रंथाते. मागिले अध्यायी वदविले गहन, श्री गोपीचंदाचे उदार कथन. बद्रिकाश्रमी तप करुण, तीर्थाटनी निघाला. गणरायाला वंदन करून, श्री गुरूंना वंदन करून, माता पित्यांना वंदन करून हा जो 19वा अध्याय आहे आपण पाहिलेला आहे. गोपीचंद राजा जो आहे त्याने तप केलेला आहे बद्रिकाश्रमामध्ये, आणि त्यानंतर तीर्थाटन करण्यासाठी तो निघालेला आहे. हा जो कथा भाग आहे आपण पाहिलेला आहे. आणि आता पंढरीच्या पांडुरंगाचं अगोदर ह्या ठिकाणी वर्णन, त्यांना नमस्कार करून कवी धुंडीसुत माल महाराज आपल्याला पुढील जो कथा भाग आहे तो सांगणार आहेत. या उपरी ऐकी जय श्रोती, सिंहावलोकणी विश्रांती. गोरक्षकाणी फाचे युक्ती, स्त्री राज्याते जातसे. कानिपनाथ महाराज, कानिपनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलेलं होतं की तुझे जे गुरु आहेत मच्छिंद्रनाथ ते स्त्री राज्यामध्ये आहेत, आणि त्यांच्या सांगण्यावरून श्री गोरक्षनाथ जे आहेत ते आपल्या गुरूंना आणण्यासाठी आणि स्त्री राज्याकडे त्यांनी मार्गक्रमण चालू केलेलं आहे. मार्गी चालता मुक्काम मुक्काम, सदा श्री गुरुचे आठवी नाम. ग्रामात करुणी भिक्षाटन, पुढे मार्ग क्रमितसे. गोरक्षनाथांचं चाललेलंच आहे. मुक्काम मुक्काम दर मुक्काम असं जात असताना मार्गामध्ये काही थोडी भिक्षा मागावी, आणि त्या गुरूंचं नामस्मरण, आणि तोंडातून त्या ईश्वराचं नामस्मरण, गुरूंचं नामस्मरण चाललेलं आहे. आणि असंच तीर्थाटन करीत, तीर्थ करीत, नामस्मरण करीत, भिक्षा वगैरे मागून उदरनिर्वाह करीत आणि गोरक्षनाथ चाललेले आहेत आपल्या गुरूंना आणण्यासाठी, स्त्री राज्यातून बाहेर काढण्यासाठी, ह्या मोहजालातून बाहेर काढण्यासाठी, ह्या विषय संसार सागरातून बाहेर काढण्यासाठी आणि गोरक्षनाथ चाललेले आहेत. ऐसिया स्थिती गौड बंगाल, सांडुनी सांडिला बंगाल कोल. पुढे जात स्त्री राजात वहिला, शिमेपर्यंत पातला. तर अशा प्रकारे गौड बंगाल जे राज्य आहे त्यातून जो बंगाल कौल नावाचा प्रदेश आहे, आणि त्या स्त्री राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन आपले गोरक्षनाथ श्री चैतन्य स्वरूप असलेले जे गोरक्षनाथ आहेत, आणि त्या ठिकाणी त्या सीमेपर्यंत गेलेले आहेत. परिविचारी सोमनाथ, श्री गुरुराज आहेत तेथ. राजवैभव भो सामर्थ्य, संपत्तीचे निर्वितसे. ऐसे वैभव माणी सुख प्रकरणी, माथे ओळखील कैसा कोणी. श्रीमंता पुढे धीन दीन, मान्यत्वा ते मिरविना.
जिथे श्री गुरुराज आपले गेलेले आहेत, गुरु मच्छिंद्रनाथ, त्या राज्याचं जी काही संपत्ती आहे त्या श्रीराजाची अपरिमित अशी संपत्ती आहे. तिथलं वैभव जे आहे ते अत्यंत संपन्न असं ते राज्य आहे. जसं ह्या ठिकाणी गरिबापुढं ह्या श्रीमंतापुढं जशी गरिबाची किंमत होत नाही, तसं या ठिकाणी गोरक्षनाथ विचार करत आहेत की आपल्याला तिथं कोण ओळखील का, आपले गुरु आपल्याला ओळख देतील का. आता आपले गुरु जे आहेत ते श्रीमंत झालेले आहेत, श्रीमंत अशा राज्यामध्ये आणि अत्यंत अशा मोठ्या जे काही वैभव आहे, वैभवात ह्या ठिकाणी ते नांदत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला आपले गुरु ओळख देतील का, असं गोरक्षनाथांना मनोमन वाटत आहे. जेवी अर्का पुढे खद्योत, हीन दीन अति दिशत, तेवी मज कंगालवंता ते, कोण तेथे ओळखील. मेरू पुढे मशक स्थिती, कोणे वर्णावी कवणार्थी, केडे की पुढे बैसल्या वाचस्पती, मैंद वल्गना मिरविना, की हिरा तेज पडी पाडा, गार ठेवुनी पुढा, परीस पालटा देता दगडा, योग्यायोग्य दिसेना. जेवी अर्का पुढे खद्योत, सुवर्ण मिरवी राशी 16, तेथे दगडाचा पाडके तुळा, तेवी माते संपत्ती मिरवला, ओळखील कैसा तो. असो या उपरी दुसरे अर्थी, मम नाम कळता मचिंद्राप्रती, परमद्वाड लागेल चित्ती, सुख संपत्ती भोगिता. तर अशा प्रकारे आपले जे गुरु आहेत अत्यंत वैभवामध्ये लोळत आहेत, अत्यंत असं राजवैभव संपत्तीमध्ये आणि विषय विलासात ते रममाण झालेले आहेत. अशात आपल्याला आपले गुरु मच्छिंद्रनाथ जे आहेत ते ओळख देतील का. आणि अशात जर त्यांना जर माझं जर नाव पडलं, माहीत पडलं की गोरक्षनाथ आपल्याला न्यायला आलेले आहेत, तर त्यांना ते गोड वाटेल का, ते पूर्वीसारखं आपल्यावरती प्रेम करतील का, किंवा असं अनेक शंका कुशंका गोरक्षनाथांच्या मनात येऊ लागलेल्या आहेत. आपल्या गुरूंबद्दल आणि भेटीची एक तळमळ लागलेली आहे आणि त्यामुळं अशा शंका कुशंका गोरक्षनाथांना येणं साहजिकच आहे. आणि अशा प्रकारचे जो कथाभाग आहे पुढील व्हिडिओत आपण पाहणार आहोत. जे काही भाविक जन असतील नवनाथांचे, तर अशा प्रकारचे हा नवनाथाचे जे व्हिडिओ आहेत आपले छोटे छोटे आपल्या चॅनेलवरती आपण प्रसारित करीत आहोत. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा, ही नम्र विनंती. धन्यवाद. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ.